किती करतोस तू अधिरासाठी सांग मला, आणि अजूनही करतच राहिलायस ना? अरे आयुष्यभर झिजलायस तू आमच्यासाठी. आता तर स्वतःचं आयुष्य पण पणाला लावलंस. पण त्या अधिराला जरा तरी किंमत आहे का त्याची? वाईट वाटतं रे, खूप वाईट वाटतं. अधिराचं लग्न तर होणारच आहे त्या रोहनशी, पण तुझं लग्न त्या चुकीच्या व्यक्तीबरोबर होणार आहे, त्याचं वाईट वाटतंय मला. बाकी सगळ्याबद्दल आता काही बोलण्यात अर्थ नाही काकू, पण एक नक्की, अधिराचा पार्टनर चुकीचा नाहीये. रोहन हा खरंच खूप चांगला मुलगा आहे. काय बोलतोयस तू? अरे किडक्या झाडाला किडकीच फळं येतात रे. अरे ती एक नंबरची खोटारडी माणसं आहेत. कालचा तमाशा बघितला ना, ओ माय गॉड. मी म्हटलं काय हे? नाही नाही नाही, मला भीती वाटते. अधिरा त्या घरात जाणार आहे आणि त्या घरातली ती मुलगी आपल्या घरात सून म्हणून येणार आहे. खूप भीती वाटते रे. अरे पैशाला हपापलेली माणसं आहे ती. ह्यांना कितीही द्या, ह्यांची हाव कमी होत नाही. समाधानच नसतं ना यांना, ह्यांची हाव सुटतच राहणार. तू विसरलास का ते रस्त्यातलं भांडण? नाही, मी काहीच विसरलो नाही काकू, पण आता ना मी ते सोडून दिले. कारण आता माझ्यासाठी अधिराचा संसार जास्त महत्वाचा आहे, आणि मला खात्री आहे की ते तसंच होईल. आणि मगाशी मी म्हणालो तसं रोहन खरंच खूप चांगला मुलगा आहे. अधिरा तिथे खूप सुखी राहील, खात्री आहे मला. बोललीस दादाशी, झाला काय उपयोग? नाही. समर स्वानंदीशी लग्न करण्यावर ठाम दिसतोय, पण मी हे लग्न होऊ देणार नाही. आणि माझ्या या निश्चयावर मी सुद्धा तितकीच ठाम आहे. हो, ती घरी आली होती, पण तुम्ही का अचानक बोलवलं? बोलायचं होतं. काल अधिरा जे काही वागली त्याबद्दल सॉरी. नाही, तुम्ही का सॉरी म्हणताय? आणि मुळात अधिरा पण का सॉरी म्हणते मला काही कळत नाहीये. हे जे काही झालंय ना, त्यात माझ्या भावाची, रोहनची चूक आहे. त्याच्यामुळे झालंय हे सगळं. मला असं वाटतं कोणामुळे झालं, का झालं, या गोष्टींची चर्चा करण्यात अर्थ नाहीये. पण या सगळ्या टेन्शनमुळे नाईलाजाने आपल्याला साखरपुडा करावा लागला. हो, पण आणि हाच विचार करतोय मी. हेच मला तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं, म्हणून मी इथे बोलवलो. मी काय म्हणते, तुम्ही बाहेर पडू शकता यातून. कसं? रोहनशी बोला ना. म्हणजे तो आता जे काही वागलाय त्यानंतर त्याला बहुधा कळलं असावं की आपल्या हट्टामुळे काय होऊ शकतं, किंवा माणसं कशी अडचणीत येऊ शकतात. आणि त्यांनी तसा हट्ट मागे नाही घेतला तर मी लग्न मोडलं तर तो लग्न मोडणार, म्हणजे परत पहिले पाडे 55. पण नाही, म्हणजे आता काय करायचं आपण? काय करणार आहे ते स्वीकारायचं, जायचं पुढे. असा कसा संसार करायचा? संसार नाहीये, ही एक तडजोड आहे. ती तडजोड म्हणूनच स्वीकारायची. उगाच त्याला संसार बिंसार असं काहीतरी नाव देऊन अपेक्षा नाही वाढवून ठेवायच्या आपल्या. बस एवढंच तुम्हाला सांगायचं. आजू, मजा आली ना? बरं झालं पाऊस आता थोडा थांबलाय. हे निसर्गाचं चक्र ना एकदम बदलूनच गेलं अगदी. नाही, पूर्वी काय व्हायचं माहितीये का, दसरा दिवाळीपर्यंत ना थंडी सुरू व्हायची, आणि आता पाऊसच असतो अगदी. आजू, लास्ट इयर आपण कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेट केली होती, यावर्षी नाही केलीये. अगं ते ना तुझ्या त्या एंगेजमेंटच्या गडबडीमध्ये ना ही कोजागिरी वगैरे सगळं राहूनच गेलं सेलिब्रेशन. एक काम करूया, मग आता आपण कोजागिरी नाईट सेलिब्रेट करूयात. ओके करूया की. सो रोहन आणि त्याच्या फॅमिलीला सुद्धा इन्व्हाइट करता येईल. हो करूया ना. ओके डन. मग मी सगळे प्रिपरेशन्स बघते
आणि पिंट्या दादाला सांगते. आणि अज्जू, तू रोहनच्या फॅमिलीला इन्व्हाइट करशील प्लीज? करीन ग, त्याच्यात काय. पण डॉल कोजागिरी होऊन गेली ना. हो, पण आपण ती यावर्षी सेलिब्रेट नाही केली ना. अरे हो, खरंच की. मग एक काम करूया, आपण करूया सेलिब्रेट, पण घरच्या घरीच करूया काय. घरच्या घरीच करायचे. पण मग ते सरपोतदारानं बोलवायचं म्हणजे नाही. आई तुम्हीच म्हणालात ना आता घरच्या घरी करायची. कम ऑन मॉम, आता आमची एंगेजमेंट झालीये. सो आपल्या घरी जे काही सेलिब्रेशन्स होतील, जे काही फंक्शन्स होतील, त्याला रोहनच्या फॅमिलीला इन्व्हाइट केलंच पाहिजे. इनफॅक्ट दे आर फॅमिली नाव. हो, ते बरोबर आहे, पण माझं असं म्हणणं, उगाच कशाला ना पैसे खर्च त्यांचे येण्या जाण्याचा त्यांना त्रास होईल ना. आधीच एवढी दगदग झाली आहे त्यांना ह्या एंगेजमेंटची वगैरे. काही त्रास होणार नाहीये त्यांना. ओके. आणि तसंही एंगेजमेंटला आपल्या सगळ्यांनाच खूप स्ट्रेस आला होता. सो त्यानिमित्ताने त्यांचा मूडही लाईट होईल. तो स्ट्रेस तूच दिलास ना. मॉम, तुला हे सगळं उकरून काढायचंच आहे का? तू सांग म्हणजे मला. अगं भांडू नका. हे बघ मल्लिका, हे कोजागिरी आहे ना, हे कोजागिरीचं नुसतं निमित्त आहे. आणि ह्या निमित्ताने ही दोन्ही कुटुंब आहेत ना, त्यांच्या गाठीपेटी होतील. आदिरा, तू तयारी सुरू कर. मी जरा त्यांना फोन करून येते. हा, आलेच मी. थँक्यू अज्जू. अगं हो, करते बाई, करते. वाव मॉम, म्हणजे आता ते परत आपल्या घरी येणार. परत नाही, परत. आजी काय म्हणाली? वरचे वर हे लोक येतच राहणार. आता काय, कोजागिरी, नंतर दसरा, नंतर दिवाळी, आणि नंतर फटाके. चला आनंद, साखरपुडा वगैरे सगळं झालं. भरपूर कामं पेंडिंग आहेत. कामाला लागलं पाहिजे आता. हो, अर्थात कामं तर खूप पेंडिंग आहेत. म्हणजे मेहता कंपनी बरोबर आपण जे कॉन्ट्रॅक्ट केलं होतं ते तुला एकदा चेक करायचंय आणि मग त्यांना फायनल काय ते सांगायचंय. शिवाय ते जे मॅक आहेत, आपल्याला सोहम सोल्युशन्ससाठी कॉन्ट्रॅक्ट केला होता त्यांनी. हां, सो त्यांच्याबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करायचंय, कारण ते इंडियात येऊ शकणार नाहीयेत. हां, बट ऑन द ब्राईट साईड, आपल्या मराठींचं कॉन्ट्रॅक्ट सायनिंगसाठी रेडी आहे. तुला वेळ मिळाला की साईन करू, म्हणजे प्रोजेक्ट लगेच सुरू होईल. चला, ग्रेट, फर्स्ट क्लास. मीटिंग फिक्स करा.